थोडीच आहे. या पूर्ण झाली. किती वेळ लागतोय असल्या कामाला? एकाच दिवसात पूर्ण केलीस. आता काम दिलंय म्हणल्यानंतर पूर्ण तर करावंच लागेल ना. मानावं लागल तुला. हीच वही पूर्ण करायला मला 3 दिवस लागलं असतं. आवडत्या व्यक्तीने दिलेलं काम लवकर पूर्ण करायचं असतं, लवकर भेट होण्यासाठी. ओ, असं पण आहे का? आता मैत्रीचं नातं केलंय म्हणल्यावर निभाव पण त्याच प्रकारे लागेल ना. एवढं पण इमानदारीने निभू नका की आम्हाला तुमची सवयच लागून जाईल. हवा आम्ही तर म्हणतो सवय लागून घ्या. आवडेल आम्हाला हे मैत्रीचं नातं शेवटपर्यंत टिकवायला. बास बास, एवढं पण नको फ्लर्ट करू. फ्लर्ट नाही, पण कविता येतात तुमच्या ह्या मित्राला. काय कविता? वाव, मला खूप आवडतात कविता. मग एक होऊन जाऊ देत. तुला आवडतात का कविता? आवडेल की. तू ऐकवशील तर नक्कीच आवडेल. बरं इथं उभं राहूनच ऐकायचंय का? कुठंतरी बसलो असतो. लय पाय दुखायला लागले. बरं बरं ठीक आहे, पण ऐकव. ऐकव. ऐकवतो हा कविता. कवितेचं नाव तू. सकाळची येणारी सुंदर हवा तू, सकाळचा येणारा किरण तू, सकाळची येणारा सुगंध तू. तुझ्या विना वाटतं ह्या हृदयात सुंदर कोणीच नाही. हसऱ्या चेहऱ्या मागील भाऊ सांगून जातो माणूस किती गोड आहे. पण तुझ्याकडे पाहिलं तर वाटतं साखर हे तुझ्यापेक्षा कमी गोड आहे. गुलाबाची कळी उमलते काटेरी झाडातून, पण उमलल्यावर समोर येऊन थांबतो तुझ्यासारखं गुलाब. तू काय एवढी गोड आहेस, तू काय एवढी सुंदर आहेस? उत्तर फक्त एकच, तू. तुझ्यासारखी जगात एकच, तू. तुझ्यासारखी जगात एकच. अय्या, किती सुंदर. मी तर प्रेमातच पडले कवितेच्या. पण होती कोणासाठी? जिच्यासाठी होती तिलाच कळली नाही कुणासाठी होती तर. म्हणजे पल्लवीसाठी होती. माझ्यासाठी? का तुला नाही आवडली का? आवडली, पण कवितेचं टायटल चुकलं. तुला नाही ना आवडलं ना, मग आपण चेंज करू. तूच सांग काय ठेवायचं. असं का? मग कवितेचं नाव फक्त तू असं पाहिजे होतं. कविता संपली, भेट नाही ना. कविता पण नाही संपणार आणि माझ्यासोबतची भेट पण. कधी कधी असं कोड्यात बोलून जाते ना, काहीच कळत नाही नक्की हिला बोलायचे काय. असं वाटतं की हिला खूप काय सांगून जायचे, सांगत नाही. असं तुला वाटतं? उगाच ढगात गोळ्या मार नको. नाही ती एक दिवस ती उलटी फिरन आणि अशा ठिकाणी घुसल ना तुला कळायचं बी नाही. गप. काय ग?
मी बघते सध्या तुलाच त्याला बोलायला लागलेस, त्याला भेटायला लागलेस. चाललंय काय? जेव्हा बघावा ना तेव्हा तू त्याच्यासोबतच बोलत असतेस. त्याला प्रत्येक गोष्ट सांगत असतेस तू तुझी. कुठं चाललेस, काय करतेस सगळं. हा मग मैत्री अशीच असते ना. हो का? मला नाही कधी सांगत तू. जेव्हा तुझ्या आईचा फोन येतो ना तेव्हा तुला फोन करून विचारावं लागतं. तेव्हा कुठं सांगतेस. आणि ह्याला तसं नाही ग, तुला पण सांगतेच की मी. नाही जास्त क्लोज जायला लागलेस ना म्हणून विचारलं. अगं मैत्रीचं नातं आहे आमचं, आणि मैत्री म्हणलं की हे सगळं आलंच ना. आणि समजून घेतो तो मला, माझं सगळं ऐकतो. आणि मला पण आवडतं त्याच्याशी बोलायला. मन हलकं होतं थोडंसं. थोडंसं काय, सगळंच मन हलकं होतं. तुला माहितीये, माझा मेसेज पडला की लगेच रिप्लाय देतो तो मला. मला काय झालं की स्वतःच टेन्शन घेतो. त्याला मी आवडते की काय हे मला नाही माहिती, पण माझ्या शब्दाच्या पुढं नाही जाणार तो, एवढं मला माहिती. आणि रोज रात्री रात्रीचा व्हिडिओ कॉल म्हणजे प्रेम नाही ना. कधी कधी मैत्री पण अशा वळणावरती येते की तिथं जाऊन प्रेम पण हरतं. पण तुला एक गोष्ट कळतीये का? कोणती? अगं त्याला सवय लागून गेली तुझी. आणि अचानकच जर तू त्याला विसरून गेलीस, तुला प्रेम झालं दुसरीकडं, तू त्याला इग्नोर करायला लागलीस तर मग मी हे होऊनच नाही देणार. एवढ्या चांगल्या मुलाला सोडून मी दुसरीकडे कशाला लक्ष देऊ. आणि मी सगळ्यांना सोडीन, पण ह्याच्या मैत्रीला आणि ह्याच्या सवयीला कधीच नाही सोडू शकणार. आणि राहिला प्रश्न दुसऱ्या मुलांचा, तर माझ्याकडे एवढा चांगला मित्र आहे, मग मी दुसरीकडे कशाला बघू. मी प्रेमाचं बोलतेय. कोणाच्या बाबतीत? अगं येडे, हा माझा मित्र आहे. अगं येड्या डोक्याचे, तुला जर दुसऱ्या मुलावर प्रेम झालं तर? नाही होणार, आणि मला करायचं पण नाही. आणि जर त्याला तुझ्यावर झालं तर? मी अजून विचार नाही केला, पण आमरे, मला कुठंतरी असं वाटायला लागलं की मला माझ्या बाबांसारखा मित्र भेटलाय. अगं पहिले मला सगळं कळतंय बघ, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव. जर तू त्याला सोडला ना तर तू त्याला नाही सहन होणार बघ. कारण जर एखाद्याची सवय लागून गेली ना तर ती लागूनच जाते. आणि अचानकच जर ती सवय बंद पडली ना तर लय त्रास होतो बघ. पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखा माणूस तडफडू लागतो. आणि त्यावेळी जरी समजायला जरी कोणी गेलं ना त्याच्यापाशी, तरी त्याला ते शब्द आठवतात जे त्याला त्या व्यक्तीने दिलेले असतात. असं काय नाही होणार. मला माझ्यावरती विश्वास आहे. आणि तू नको विचार करूस. मी नाही करत तर तू कशाला करते. बरं ते सगळं सोड. मी तुला रात्री बोलले होते ना, आपल्याला एका ठिकाणी जायचंय. चल. ठीक आहे, पण जायचं कुठे आहे? मी नेते, तू चल.
आमरे, तुला माहिती आहे आपण इथं का आलोय? पप्पा आणि मी इथं यायचो. पप्पांना लय आवडायची ही जागा. ते दर सोमवारी मला इथं घेऊन यायचे. आम्ही दोघंच बसायचो या निसर्गाच्या कुशीत. तुला माहितीये, इथं आल्यावर पप्पा माझ्याशी थोडंच बोलायचे, पण जेवढे पण बोलायचे ना, ते ऐकून असं वाटायचं त्यांचं बोलणं कधी थांबावंच नाही, ऐकतच राहावं. लय भारी वाटायचं बघ तेव्हा त्यांना बघून. पण आता काय? पण आता असं वाटतंय ही जागा इथंच राहिली आणि आठवणी टोचत राहिल्या. एक दिवस असतो ग तो, फक्त एक दिवस, ज्या दिवशी असं वाटतं की सगळं संपलं आता, सगळं. आता वाटतं की काहीच उरलं नाही आता. इथून पुढं काय होणार, कसं होणार? आमरे, बाप गेल्यावर सगळं संपल्यासारखं वाटतं ग. खरंच असं वाटतं आपल्या शरीराचं कातडं सोललंय आणि भर उन्हात उभं केलंय. असं वाटतं की आता कोण पुरवणार आपले हट्ट? घरी येताना खाऊ कोण घेऊन येणार? मोठं झाल्यावर हक्काने बापाला एखादी गोष्ट मागितली की न विचार करता आणून देणारे, पण आता कोण आणून देणार? बाप नसला की हातपाय असून अपंग असल्यासारखं वाटतं, डोळे असून आंधळ असल्यासारखं वाटतं. बाप गेल्यावर सगळं भिवून भिवून जगावं लागतं ग. हे बघ पल्ले, होणाऱ्या गोष्टी कधी चुकत नसतात आणि यातून आपण आपल्याला सावरायला शिकायचं असतं. काय रे, एवढ्या घाईघाईत काय बोलवलंयस? तुला माहिती का मी मम्मीला किती म्हणवून आल्या? रिप्लाय द्यायला एवढा वेळ लावलास? काय विषय झालाय का? कोण काय बोललं का? कॉलेजमध्ये कोण काय बोललं का? मग काय विषय झालाय ते तरी सांग की मला. काय नाही, माझा बोलायचा मूड नव्हता आज, म्हणून रिप्लाय नाही दिला.
अगं मग हे कॉल करून पण सांगू शकत होती ना, तू ते पण नाही केलं. मग मला भीती वाटली, म्हणून मी कॉल करून तुला डायरेक्ट भेटायला बोलावलं. नाही, आज मी कोणाशीच नाही बोललेले. कशामुळं? आज पप्पांची लय आठवण येत होती रे, म्हणून. अगं मग त्यांना कॉल करायचा ना, त्यांचा आवाज ऐकला असता तर बरं वाटलं असतं तुला. माझा कॉल जर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत असता तर कधीच कॉल केला असता मी त्यांना. का? असं कुठे गेलेत ती? ते या जगातच नाहीत. सॉरी. तू का सॉरी बोलतो? अगं मी ते कॉल कर बोललो ना. तुला माहित नव्हतं ना, जाऊ दे सोड. अगं मला पण पप्पा नाही आहेत. मी लहान होतो त्यावेळेस ते गेले. अगं मी तर त्यांचं तोंड पण बघितलं नाही. पण मी बघितलं. बाप असणं लय गरजेचं असतं रे महेश. पण तुला एक बोलू का? हा बोल. माझा दादा म्हणतो, गेलेल्यांची आठवण नाही काढायची, कारण आठवण रडवते. आणि आपण रडलो की आयुष्य आपल्याला रडावं लागतं. आणि असं वाटतं ह्या जगात आपलं कुणीच नाही. त्यामुळे गेलेल्यांचा जास्त विचार नाही करायचा, उलट ह्या गोष्टीचा विचार करायचा की ते गेल्याच्या नंतर आपण कसं जगायला शिकू. खरं बोललास तू. आता आठवण काढून ते परत तर नाही येऊ शकत ना. एकदम बरोबर बोललीस. अगं हसून खेळून राहायचं. आणि तू हसून खेळून राहिलीस ना, माझ्या मनाला लय भारी वाटतं बघ. व्हय का? पण आजची कविता लय भारी होती बर का. तुला आवडली ना, तू यासाठीच होती. तू बोलतो पण लय भारीला का. अगं तुला माहितीये का, मला लय भारी वाटतं माझ्या बोलण्यानं एखाद्याला चांगलं वाटत असेल तर. व्हय का? उद्या महादेवाच्या मंदिरात जायचं का? उद्या? हा. अगं तुझं डोकं पण शांत होईल आणि आपलं फिरणं पण होईल. बरं ठीक आहे, जाऊयात आपण. पण उद्या कॉलेजला नाही बसायचं का? आणि तसं पण आम्ही कॉलेजला रोज थोडी बसतोय.